मोर्चाच्या मागण्या काय आहेत आपण पाहतोय। धारावीतील सर्व निवासी अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून निघालेला आहे बीकेसी निवासी झोपडीधारक अदानी उद्योग समूहाच्या अदानी रियालिटीच्या कार्यालयावर आपण बघू शकतो की अगदी हाकेच्या अंतरावर अगदी जवळ उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे चालत आहेत। या मोर्चात सहभागी झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे आणि उद्धव ठाकरे यांना कुठलीही बाधा पोहोचू नये यासाठी सुरक्षा रक्षकांचं तसंच शिवसैनिकांचं कवच आहे। अदानी उद्योग समूहाविरोधात तसंच राज्य सरकार विरोधात शिवसैनिक जे यूबीटी गटाचे आहेत ते घोषणा देत आहेत। ही सध्याची थेट दृश्य आपण बीकेसी इथून बघतो आहोत। धारावीच्या टी जंक्शन इथून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे यांनी टी जंक्शनवर येत या मोर्चाचं नेतृत्व केलेलं आहे। अदानी उद्योग समूहाला म्हणजेच अदानी रियालिटीला धारावी पुनर्विकास प्रकल्प देऊ नये, शासनाने म्हाडाच्या माध्यमातून स्वतः हा प्रकल्प करावा किंवा पुनर्विकास करावा या मागणीसाठी तसंच या संपूर्ण प्रकरणात टीडीआर घोटाळा हाही मुख्य मुद्दा शिवसेना यूबीटीने केलेला आहे। आपण ही सध्याची थेट दृश्य पाहू शकतो। आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी झालेले आहेत। उद्धव ठाकरे मोर्चाचं नेतृत्व करत आहेत आणि आपण याआधी बघितलं तर गिरणी कामगारांचा मोर्चा असेल, यूएलसी रद्द करण्याचा मोर्चा असेल, अलीकडे महाविकास आघाडीनं महापुरुषांचा ठाकरे गटाचा हा मोर्चा आपण पाहतो बीकेसी कडे जात असताना काही मिनिटात होता। तर अदानी समूहाच्या इमारतीजवळ पोलिसांचा बंदोबस्त आहे। तिथपर्यंत हा मोर्चा इथे जाणार आहे। आपल्या प्रमुख मागण्या उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी ठेवल्यात। त्याचबरोबर धारावीकरांसोबत ते या मोर्चाचं नेतृत्व या ठिकाणी करतायत। दरम्यान धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण आणि मुंबईतील राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे। ठाकरे गट त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी कालपासूनच झडताना दिसत आहेत। त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनात देखील धारावी पुनर्विकासाचा मुद्दा अगदी प्रकर्षानं मांडण्यात आलेला होता। तर भगवा झेंडा हाती घेतच या ठिकाणी आदित्य ठाकरे जे आहेत त्या मोर्चामध्ये सहभागी झालेत। आपण ही थेट दृश्य या ठिकाणी पाहतोय। अदानींना प्रकल्प देण्यासाठी ठाकरे गटानं विरोध केलाय। त्यातल्या सवलती आम्हाला मान्य नाहीत, हा अदानींना मुंबई घशात घालण्याचा हा डाव आहे असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय आणि त्यासाठी काढण्यात आलेला हा मोर्चा। तसंच भाजप सरकारवर देखील या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली आहे। या मोर्चानंतर या मोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेलच। मात्र याआधीच उद्धव ठाकरे या मोर्चावर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून टीका करण्यात आली आहे। सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटावर करण्यात आलाय। त्याला देखील उद्धव ठाकरे काय उत्तर देतात पाहणं महत्त्वाचं ठरेल। तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच या संदर्भातलं टेंडर काढण्यात आलेलं होतं असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय। तर त्यालाही आता उद्धव ठाकरे कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र धारावी पुनर्विकासाचा हा प्रकल्प अदानी यांच्याकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच हा मुद्दा लावून धरलाय। नक्कीच तर उद्धव ठाकरे यांच्या काळातच हे टेंडर काढण्यात आलेलं होतं आणि त्यावेळी ज्याप्रमाणे टीडीआरचा मुद्दा उपस्थित झालेला होता, सध्या या टीडीआरमध्ये जर घोटाळा दिसत असेल तर हे पाप उद्धव ठाकरे यांचंच आहे अशी गंभीर टीका घणाघात आशिष शेलार यांनी केलेला होता आणि आशिष शेलार यांच्या टीकेला आता उद्धव ठाकरे त्याचबरोबर संजय राऊत कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार। मात्र अगदी हळूहळू हा मोर्चा पुढे जाताना दिसतोय। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये निघालेल्या या मोर्चामध्ये प्रचंड गर्दी आणि धारावीकर नागरिकांची संख्या देखील पाहायला मिळते। नक्कीच सागर आणि पोलीस बंदोबस्तही आपण पाहिला मोर्चाच्या पुढे, तर तोही मोठ्या प्रमाणामध्ये ठेवण्यात आलाय। मोठ्या संख्येनं तरुणाई यामध्ये सहभागी झालेली आहे। धारावीकर या मोर्चामध्ये सहभागी झाले। धारावीतील सर्व निवासी अनिवासी झोपडी धारकांना पात्र ठरवून त्यांचं धारावीमध्ये पुनर्वसन करा ही प्रमुख मागणी या मोर्चाची आहे। निवासी झोपडी धारकांना 500 चौरस फुटांचं घर मोफत द्या अशी दुसरी मागणी या मोर्चाची आहे। तर पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांना
750 चौरस फुटांचं घर मोफत द्या अशी मागणी देखील ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे टीडीआरचा. तर धारावीमधील टीडीआरसाठी सरकारने स्वतःची कंपनी नेमावी अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. इतकंच नाही तर प्रकल्पाचं स्वरूप समजण्यासाठी मास्टर प्लॅन आधी जाहीर करून त्याची सविस्तर माहिती देण्यात यावी अशी मागणी देखील ठाकरे गटाची आहे. तर प्रकल्पासाठी नव्याने सर्वेक्षण करा, निवासी अनिवासी जाहीर केल्यानंतर मग प्रकल्प सुरू करा अशी प्रमुख मागणी ठाकरे गटानं केली आहे. तसंच राहण्यासाठी 500 चौरस फुटांचं घर आणि व्यवसायासाठी म्हणून देखील जागा द्या आणि तो प्लॅन कसा असेल या संदर्भातली माहिती द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. धारावी अशी आपली सगळ्यात मोठी झोपडपट्टी, त्याचबरोबर सगळ्यात मोठं व्यवसायाचं केंद्र आहे. अनेक व्यवसाय या धारावीमध्ये चालतात. सर्व जाती धर्माचे लोक या धारावीमध्ये राहतात. धारावीच्या विकासासाठी आतापर्यंत अनेकदा अशी टेंडर काढण्यात आलेली होती. मात्र 5,000चं टेंडर भरून 5,000 कोटींचं टेंडर या ठिकाणी अदानी यांनी भरलेलं होतं आणि हा प्रकल्प त्यानंतर अदानी यांच्याकडे गेला. मात्र हा मुंबई घशाल करण्याचा डाव आहे असा आरोप करत उद्धव ठाकरे आज रस्त्यावर उतरले. मुंबईकरांचं लक्ष वेधून घेणारा असा हा मोर्चा आपण या ठिकाणी पाहतोय. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत आणि आदित्य ठाकरे यांनी खांद्यावर भगवा घेत या मोर्चाचं नेतृत्व स्वीकारलं आहे.